राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला तर माहिती आहे आपण 3 एकर ऊस लागवड केलेली आहे. तर 3 एकर ऊस लागवडीसाठी किती खर्च आला आणि आपण झटका मशीन पण आणलेलं आहे. झटका मशीन फिट करण्यासाठी किती खर्च आला हे पूर्ण सांगतो, फक्त व्हिडिओ पुढं बघा. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण 3 एकर ऊस लागवड केलेली आहे. एवढा डुकरायचा ताण म्हणता, इतका डुकरायचा ताण मी सांगत नाही आणि तुम्ही ऐकू नका. तर आपल्याला 3 एकर ऊस लावगणीसाठी खर्च आलेला आहे पूर्ण 65,000 रुपये, बियाणं आणि रोजगारी. तर तुम्ही एकरी किती आला असेल हे हिशोब काढू शकता. तर एवढा डुकरायचा ताण म्हणजे ऊस उगवायचा तर लांबच राहिला, पण त्याच्या आधीच ते कांडे उकरून खायला लागले. पर्याय ना शेवटी राहिला नाही. माझ्या पाठीमागं जे बघताव हे हे असं आपण झटका मशीन फिट केलेलं आहे. त्याचा बॉक्स म्हणजे पेटी या ठिकाणी असं सिस्टम मशीन फिशन समजा. ही आपल्याला झटका मशीन भेटलेलं या 12,000 रुपयामध्ये आणि ह्या प्लेटसाठी लागतात 3,000. 12 आणि 3 समजा 15,000 रुपयामध्ये जवळजवळ 30 एकर रान कवर करते. 15,000मध्ये ही अशी सिस्टीम आहे, बघू शकता. सध्या आपण येळूलाच बांधलेलं आहे. हे असं आहे. आणि जर तिकडं कशाला काय समजा चिटकलं तर इथं बारका बॉक्स दिलेला आहे. यातून हे आपल्याला आवाज येतो, टोय टोय टोय. हे अशी सिस्टीम आहे. तर 15,000मध्ये 30 एकर रान हे कवर करतं पूर्ण. तर आपलं किती नुकसान होतं असेल काय नाही विचार करा. आणि हे झटका मशीन एवढं परवडतं या, एक नंबर एक नंबर. त्या दिवशीपासून काय डुकरा बिकराचा ताण नाही. समजात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी स्वतः ट्राय करून बघितलं. म्हणलं झटका मशीन काम कसं करतं आहे बरं बघावं. एवढा जोरात झटका हाणतं या, ह्याचा नाद करू नये. मी जेवढं ह्याला हलक्यात घेतलं होतं तितकं हलक्यात घ्यायचं हे झटका मशीन नाही. एवढा जोरात शॉक हाणतं या, अरे 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 अरे. तर शेतकऱ्यासाठी एक नंबर. 15,000मध्ये 30 एकर रान कवरेज, नो टेन्शन. आणि स्वतः मी अनुभव घेतला आहे, कसलाही प्राणी येऊ शकत नाही, नो टेन्शन. आणि माझ्या सर्व शेजाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे झटका मशीन ऑटोमॅटिक चालू होतं. म्हणजे 6च्या नंतर दिवस मावळला की झटका मशीन चालू होतं. तर 6च्या नंतर कुणीही इकडं येऊ नका. जरी आलात तरी स्वतःच्या जिम्मेदारीने या, कारण की शेतमालक ह्याची जिम्मेदारी घेणार नाही. एवढा जोरात झटका हाणतंय, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. विचारसुद्धा करायचा नाही, इतका जोरात झटका हाणतंय. तर शक्यतो आल्यानंतर थोडी काळजी घ्या. चौकून ह्याची वायरिंग गेलेली आहे झटका मशीनची, त्यामुळं शक्य होईल तितकं सतर्क राहा आणि सावध राहा. कारण खूप खूप झटका जोरात हाणतं हे, ह्याचा नाद करू नका. याची वायरिंग जर बघितली तर ही अशी आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पूर्ण रानाला कव्हरेज केलेलं आहे, त्यामुळं पूर्ण शेजाऱ्यांनी याची काळजी घ्या. शक्य होईल तितकं 6च्या नंतर येण्याचं टाळा, म्हणजे का झटका बसणार नाही. येताल तर पूर्ण झटकेच आहेत झटके. जरी आलात, कारण की माणूस आहे कुंकून बी कुंकड जात असतं, जरी आलात तरी ह्या वायरच्या वरून म्हणजे ह्या वायरिंगच्या वरून आलात पाय देऊन जाणे. जर ह्या वायरिंगला जर बायडिंगला टच झालं
तर एक झटका बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं शक्य होईल तितकं यायचं टाळा. आणि शेतकऱ्यासाठी खूप 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 म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण की डुकरंच म्हणजे कंट्रोलमध्ये येईना गेली ते. रात्रभर इथं बास टाकून झोपलाव तरी बी त्यांचा ना आपला टायमिंग एक होईना. कारण की त्यांचं काही वेळापत्रक नसतं या. ते कोण्या टायमाला येतील आणि कोण्या टायमाला येऊन विधुनास करून जातील निघाना. काय सांगता येत नाही. तर हे आपल्याला 15,000मध्ये सट पडलेलं आहे. एक नंबर. इथं बॉक्ससुद्धा दिलेला आहे छोटा. जर कशाला झटका बसला तर इथं आवाज देईल आपल्याला. हे अशी सिस्टीम आहे. बटणं दिलेले तिथं ऑन ऑफचे, पण हे सध्या डायरेक्टच आहे. दिवस मावळला की चालू होईल आणि सकाळी सूर्योदयाच्या आधी बंद होईल. त्यामुळं पूर्ण शेतकऱ्यांनी शेजाऱ्यांनी काळजी घ्या. म्हणजे माझ्या शेताच्या शेजाऱ्यांनी काळजी घ्या की दिवस मावळल्याच्या नंतर इकडं येऊ नका. आणि जर आलात तर स्वतःच्या जिम्मेदारीने या. शेतमालक ह्याची जिम्मेदारी घेणार नाही. चला, धन्यवाद.